नमस्कार रसिक श्रोते हो, मी रश्मी चाफेकर श्रवण याच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे वृषाली अणावकर यांचा एक लेख, ज्याचं नाव आहे फोनचे मनोगत. फोनचे मनोगत. हॅलो हॅलो, ट्रिंग ट्रिंग. काय मंडळी, ऐकलं का? अहो मी आहे. फोन तोच हो, सतत तुमच्या घरातून वाजणारा. तुम्हाला वाटलं असेल माझा जन्म कुठे झाला, तर माझ्या जन्मदात्याचं नाव आहे अलेक्झांडर ग्रॅम बेल आणि साल आहे 1876. मी 1876 साली जन्मलो असलो तरी माझ्या अस्तित्वाची चाहूल 1945 सालापासून लागली. हळूहळू माझं वास्तव्य बँकात, टपाल खात्यात, कारखान्यात आणि काही श्रीमंत लोकांच्या घरात सुरू झालं. पण काही वर्षांनी मी मध्यम वर्गाच्या लोकातही झळकू लागलो. कळत नकळत मी त्यांच्या हृदयात कधी विराजमान झालो ते माझं मलाही कळलं नाही. तो सुंदर सुवर्णकाळ मला अजूनही चांगलाच आठवतोय. गिरगाव येथील प्रसिद्ध खोताच्या वाडीतले रहिवासी श्री व सौ कुलकर्णी यांच्या घरात मी स्थानापन्न झालो. वाडीतला पहिलाच फोन असल्याने सर्व लोकांनी कुलकर्ण्यांच्या घरात गर्दी केली होती. कुलकर्णी काकांचं वय साधारण 60 तर काकूंचं वय 55च्या आसपास होतं. माझं घरात आगमन झाल्यावर त्यांनी खोक्यातून काढून चौरंगाभोवती रांगोळी काढून त्यावर मला ठेवलं. हळद कुंकू फुलं वाहून माझी पूजा केली आणि मिठाईचा बॉक्स उघडून माझ्या पुढे ठेवला. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून कुलकर्णी जोडप्याचं अभिनंदन केलं. तेवढ्यात माझी ट्रिंग ट्रिंग बेल वाजली. प्रत्येकाच्या मनात आलं, हा फोन मलाच असेल तर. तो फोन टेलिफोन ऑफिसमधून अभिनंदनासाठी आला होता. कुलकर्णींनी जमलेल्या लोकांना आपल्या फोनची मिठाई वाटली. बरं झालं बाई तुमच्याकडे फोन आला, आता बाहेर जायची गरजच नाही, चांगली सोय झाली. या सर्व कौतुकाने मी भारावून गेलो. कुलकर्णी काकांची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. तसं पाहिलं तर काका काकू मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहू शकले असते, पण वाडीतल्या लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांनी वाडीतच राहायचं हे निश्चित केलं होतं. काही गोष्टीत त्यांचं वाडीतल्या लोकांशी पटत नसलं तरी अडीअडचणीच्या वेळी ते आपुलकीच्या नात्यांनी एकमेकांना मदत करत असत. आता माझ्या येण्यामुळं ही सर्व लोक अधिकच जवळ येतील या विचाराने माझा ऊर आनंदाने भरून आला. बरं का मंडळी, कधी कधी मला यांच्या खोड्या काढायला मजा येत असे. दुपारच्या वेळी सर्व कामं आटोपून एक झोप काढावी म्हणली की माझी बेल वाजलीच तर काय मेला हा फोन, झोपू पण देत नाही असं म्हणत त्रासिक मुद्रेने चरफडत फोन घेण्यासाठी ते उठत. वाडीतल्या लोकांचा असला तर त्यांना हाक मारून फोन आल्याचं कळवत असत. अगं कुंदे, तुझ्या आईचा फोन आलाय. ती धावत पळत येऊन फोन घ्यायची, पण तोपर्यंत कुलकर्णी काकूंच्या झोपेचं खोबरं झालेलं असायचं. अशाच एका रविवारी जेवण झाल्यावर कुलकर्णी काकू स्वयंपाकघरात भांडी घासत होत्या आणि काका बिछाण्यावर पेपर वाचत होते. वाचता वाचता त्यांचा डोळा लागला आणि ते कधी घोरायला लागले हेही कळलं नाही. ट्रिंग ट्रिंग बेल वाजतच होती. माझी बेल वाजताच कुलकर्णी काका झोपेतून जागे झाले आणि आपल्या बायकोला ओरडून म्हणले, अगं तो फोन केव्हापासून कोकलतोय, बघ ना जरा कोणाचा आहे तो. अहो मीही काम करतेय, रिकामटेकडी नाही बसलीय म्हटलं. आता जागे झालाय ना तर उचला की तुम्हीच. काका कटकटत फोन पर्यंत येईस्तोवर फोन बंद होईल. अरे शिंचा बंद झाला की हा. त्यांची त्रासिक मुद्रा पाहिली की माझं हसू अगदी अनावर होई.
अमेरिकेत असलेल्या मुलांच्या शुक्रवार ते रविवार येणाऱ्या फोनकडे ते डोळे लावून बसत असत. तेव्हाही फोनवर प्रथम कोणी बोलायचं यावरूनही त्यांच्यात वाद होत असत. पण मुलांशी बोलून झाल्यावर त्यांचे फुललेले चेहरे पाहून मलाही खूप खूप आनंद व्हायचा. माझ्या एका मित्राला बँकेत तैनात केलं होतं. त्यावेळची ही घटना माझ्या मित्रांनी मला सांगितली होती. आपले कुलकर्णी काका पूर्वी बँकेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. अतिशय शिस्तप्रिय असल्याने सर्व कामं वेळेवर झाली पाहिजेत असा त्यांचा वचक असे. त्यामुळे थोडेसे ते चिडखोरही होते. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या राणेबाई या कष्टाळू असल्या तरी घाबरट असल्याने काहीतरी चूक घडायची आणि सरांचा ओरडा खायला लागायचा. एक दिवस सरांनी फोन करून त्यांना केबिनमध्ये बोलवलं. महत्वाच्या फाईल्स घेऊन त्या आतमध्ये घाबरत गेल्या, पण बाहेर हसत आल्या. माझ्या सकट सर्वांना आश्चर्य वाटलं. थोड्या वेळाने कानावर आलं की त्यांना प्रमोशन मिळालंय. त्यांच्या कष्टाचं चीज झालं याचा मला खूप खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर बँकेसारख्या ठिकाणी मी भावनाशून्य असतो. सर्वत्र पैशाचे व्यवहार, आर्थिक घोटाळे याच विषयावर चर्चा चालू असते. कान नुसते किटून जातात. माझी व्यथा सांगू कुठे? अडलेल्या हरीप्रमाणे अवस्था होते माझी. बँकेतली ड्युटी ही अशीच राहणार. निमूटपणे ट्रिंग ट्रिंग म्हणत राहतो. आलिया भोगासी असावे सादर. आता पुढची एक गंमत सांगतो. आमच्या खोतवाडीत एक तरुण तरुणी राहतात. त्यांची नावं गंपू आणि मीना बरं का. त्यांचं एक गुपित आहे ते फक्त मलाच माहिती आहे. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम त्यांनी आपापल्या घरात सांगितलेलं नाही. चोरून भेटतात, पण भेटीचं ठिकाण आणि वेळ माझ्या कानात हळूच कुजबुजतात. गंपू ऑफिसमधून मैत्रिणीच्या नावाने फोन करून बोलवतो. काकूंची हाक आली की मीना हसत लाजत फोन जवळ आली की माझ्या ओठावर एक गाणं उमटतं. लाजून हसणे ते अनहासून बोलणे, लाजून हसणे ते अनहासून बोलणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. मला जर बोलता आलं असतं तर हे गाण्याचे बोल नक्कीच त्यांना ऐकवले असते. पण काय करणार, माझं काम फक्त घंटी वाजवण्याचं. पण त्या दोन प्रेमी जीवांमधला मी महत्वाचा दुवा आहे याचा मला अभिमान आहे. पूर्वी सगळं ठीक होतं, पण काळ जसा पुढे जातोय तसा माझा आकार लहान लहान होत चाललाय. अद्ययावत तंत्रज्ञान कारणीभूत झालं यासाठी. पूर्वीच्या काळात माझा वापर मोठ्या माणसांच्या हातात असे. लहान मुलं तिथे अजिबात फिरकत नसत. आता या आधुनिक युगात नुसता कहर झालाय. चिमुरडी मुलंही मला सहज हाताळतात. आणि हल्ली माझं काम खूपच वाढलंय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काहीतरी आहे. पूर्वी माझा वावर फक्त एका खोलीपुरता मर्यादित असायचा. पण आता मॉडर्न तंत्रज्ञानामुळे माझा आकार लहान झाल्यामुळे मला बाहेरच्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळत आहे. सृष्टी सौंदर्याचा अनुभव मिळतोच, मात्र डोक्यावरची ओझी खूप वाढली आहे. सारखी सारखी माझी बेंबी दाबून मला उघडतात आणि माझ्यात काहीतरी टाकत असतात. बँकेचे व्यवहार असो की कोणाचं देणं असो, पिक्चर असो की मॅच असो की गाण्याचा प्रोग्राम, माझ्याशिवाय त्यांना करमतच नाही. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांना मी हवा असतो. पण कधी कधी मी इतका थकून निस्तेज होतो, बिलकुल विश्रांतीच मिळत नाही ना मला. माझ्यातली सगळी ऊर्जा संपली की चार्ज करून ताजा तवाना करतात आणि पुन्हा माझा प्रवास सुरू होतो.
माझ्यामुळे तुमचे फायदे होत असले तरी तुमचं नुकसानही होतंय, यामुळे मला दुःख होतंय. तुम्ही ना परावलंबी होत चाललाय. मी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतोय की बाबांनो, माझा वापर कमी करा आणि मला मोकळा श्वास घेऊ द्या आणि तुम्हीही घ्या. वृद्ध आजी आजोबांना, लहान मुलांना तुमचा वेळ द्या. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना फिरायला न्या. त्यासाठी तुम्ही मला विसरलात तरी मला तुमचा अभिमानच वाटेल. आज मी समाजाचा अविभाज्य घटक असूनही माझी ही विनंती ऐका रे जरा. हल्ली मला वाटतंय तो पूर्वीचा काळ जास्त चांगला होता. त्या काळातला समतोलपणा परत येईल का, त्याची मी वाट बघतोय. पुन्हा त्या काळात परतायला मला नक्की आवडेल. तो काळ परत येईल का हो? चला तर, आता मी तुमचा निरोप घेतो. माझं मनोगत आवडलं असेल तर नावासकट जरूर शेअर करा. ट्रिंग ट्रिंग. हॅलो, परत भेटूच हां. बाय.